त्याचप्रमाणे आजच्या या पवित्र कार्यक्रमासाठी जमलेले सर्व कावडी यांना माझ्याकडनं हर हर महादेव। आपल्या सर्वांना माहिती आहे की कावड जो आहे हा एक पवित्र श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकोप्याचा संदेश देणारी एक यात्रा असते। त्यामध्ये सर्व जेवढे कावड यात्री आहेत आपण हा उत्सव साजरा करत असताना आपल्याला पोलीस प्रशासनाकडनं सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे। आम्ही ठिकठिकाणी बंदोबस्त पण लावलेला आहे, फिक्स पॉईंट पण लावलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडनंही एक आपल्यासाठी सूचना असतील की आपण रस्त्याने चालत असताना आपण प्रॉपरली रस्त्याच्या डाव्या साईडने चालावे, कारण की आपण ज्या रूटने जाणार आहात त्या रूटने वाहतुकीचं पण व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे। तरीपर्यंत काही छोटे मोठे वाहन जे असतील त्यांना जाण्यासाठी पण आपण रस्ता एक साईडचा चालू ठेवला आहे। तर त्यामुळे आपण रस्त्याच्या डाव्या साईडने चालावं, जेणेकरून वाहतुकीची पण अडचण येणार नाही आणि आपल्यालाही काही त्रास होणार नाही। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून आपल्याला एक महत्त्वपूर्ण सूचना अशी देखील आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जे काही राज्य सरकार आहे याचे माननीय मुख्यमंत्री जे महोदय जे आहेत यांनी सांगितलं की आपल्याला पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा ड्रग फ्री महाराष्ट्र करायचा आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारचं गांजा असेल, अफू असेल किंवा इतर काही मादक पदार्थ असतील की ज्यामुळे आपल्या बुद्धीवरती आणि आपल्या शरीरावरती काही परिणाम होईल, अशी कुठलीही गोष्ट जी आहे ती आपण बंद करायची आहे, त्याला मनाई करायची आहे, असं आपल्या शासनाचं एक धोरण आहे। त्यामुळे आम्ही सर्वांना एक आव्हान करतो आणि आपल्या पोलीस प्रशासनाकडे एक विनंती देखील करतो की जे काही कावडी या कावड यात्रेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्यांनी आपल्या भक्ती, ईश्वराप्रती आपली असलेली भक्ती जी आहे किंवा जी काही श्रद्धा आहे ती व्यक्त करत असताना अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला बळी पडू नये किंवा त्यामध्ये आपण सहभाग घेऊ नये। आपण महादेवाप्रती असलेली आपली भक्ती ही अपार आहे। आपलं एक श्रद्धेचं, आपण इथून चालत जाता जवळ 25-30 किलोमीटर आपण चालत जाणार आहोत, तर ती जी आपली सेवा आहे, जी श्रद्धा ती खूप मोठी आहे। त्यामुळे काही लोक जे असतात की ज्यांना ते जाणून बुजून असा एक प्रकार करण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून पूर्ण कावड यात्रा जी आहे याचं नाव खराब होईल। त्यामुळे जे काही लोक असतील की जे काही अफू असतील किंवा गांजा असतील याचं सेवन करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी कृपया त्या गोष्टीच्या आहारी जाऊ नये। आपली ही यात्रा जी आहे एक पवित्र यात्रा आहे आणि त्यामध्ये सर्वांनी एक ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं आहे। आणि सर्वांची शुभेच्छा, पोलीस प्रशासनाची शुभेच्छा आपल्यासोबत आहेच देखील। आणि काही अडचण आली तर आम्ही पोलीस प्रशासन आपल्या नेहमी मदतीला असणार आहोत आणि जे काही सहकार्य आम्हाला करता येईल ते सहकार्य आम्ही करणार आहोत। तरी सर्व कावड यात्रियांना आणि सर्व जे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहेत यांना आजच्या या कावड यात्रेसंदर्भात पालघर जिल्हा पोलीस दलाकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शांततेत आणि संयमाने ही यात्रा पूर्ण करावी अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद।